सध्या लोकसभा निवडणूक प्रचाराचा धामधूम सर्वत्र दिसते, परंतु राज्याचा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री तसंच गडचिरोली जिल्ह्यातील आहेरी इथली रहिवासी धर्मराव बाबा आत्राम यांच्या नगरपंचायत क्षेत्रामध्ये असलेल्या गड आहेरी येथील नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाहीये। पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते आणि मुख्य म्हणजे 2 ते 3 दिवसानंतर पाण्याचा एक टँकर नागरिकांना नगरपंचायतच्या माध्यमातून देण्यात येतो। महिलांमध्ये रोष पाहायला मिळतोय। याबाबत मंत्री महोदयांकडे तक्रार करून सुद्धा काही उपाययोजना न केल्याचं समोर येत आहे। आपल्या सोबत काही महिला आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की नेमका आपल्याला काय त्रास होत आहे, काय सांगाल आपण? आपण नाही का, आम्हाला पाण्याचा बहुतच त्रास आहे सर। पाण्याचा त्रास आहे। लोक नाही का असं म्हणून एकामेकीचे भांडणं होतात। ना आम्हाला जेव्हा नाही का नगरपंचायत झाली तेव्हापासून नाही का आम्हाला पाण्याचं बहुत दुखसाट पडलं। बहुत त्रास पडलं। आम्हाला पाहिजे ना ग्रामपंचायत पाहिजे, पाहिजे म्हणजे पाहिजे। जसं आता शासनानं एक योजना राबवली आहे की हर घर नल म्हणून, तर त्याचा तुम्हाला किती फायदा होत आहे? सर आता तुम्ही पाहतच आमच्या इथं तर पाण्याची एवढी समस्या आहे। 2 वर्षापासून आमच्या गावामध्ये कसं ग्रामीणची नाही का नळ पाईपलाईन सुरू होती। आता आमचं जे गाव आहे गडहेरी हे नगरपंचायत मध्ये मोडल्या गेल्यामुळे नाही का त्यांनी काय म्हणत आहेत, आम्ही तुम्हाला नाही का हे ग्रामीणची सेवा तुम्हाला देऊ नाही शकत म्हणून म्हणतात। तर आम्ही प्रत्येक वेळी पाणी पुरवठा ऑफिसला जर गेला, आम्ही तुम्ही आमच्याकडे आपण तुमचं काम होऊ शकत नाही, तुम्ही दुसरीकडे जा, तिसरीकडे जावत आम्ही कोणाकडे, आमचं काम कोण ऐकणार, कोण करणार? आता जेव्हा इलेक्शन आला तर सगळेजण मग आम्ही 2 दिवसात पाणी चालू केले। पण हे पाणी मग खरी आहे का, मग इलेक्शन पुरतीच आहे, यानंतर नाही देणार, याचा आम्हाला विचारता अजून आलेलं नाही आहे, माहिती नाही। लहान लहान चिमुकल्यांना पाण्याचे घागर घेऊन दूरवरून पाणी आणावे असा एक प्रश्न आपल्याला इथं सर्वत्र दिसून येत आहे। तरी या समस्येचे निराकरण लवकरात लवकर करण्यात यावे अशी जी मागणी आहे ते गड अहेरी वासियांनी केलेली आहे। पुढारी न्यूज साठी आशिष अग्रवाल, गडचिरोली।